शेवटची गोष्ट सांगेन सुनंदन शेन वॉर्न बद्दल. त्याच्यासाठी क्रिकेट हा एक गेम होता फक्त. हो बरोबर, आणखी काही नाही, एक गेम. म्हणजे मी फील्ड जेव्हा क्रॉस करतो तेव्हा मी जे माझ्या हातात वेपन्स असतील, शस्त्र असतील, ते वापरून मी तुम्हाला आउट करायचा प्रयत्न करेन. मेंटल और टेक्निकल मी आउट करायचा प्रयत्न करेन. नासिर हुसेनने आता परवा सांगितली एक गोष्ट जी आम्हाला माहिती होती, की त्याच्या विरुद्ध जर तुम्ही त्या दिवशी 100 केले असले, मॅच संपल्यावर तो तुम्हाला येऊन सांगा वेल प्ले मॅच, कारण इट्स ओनली अ गेम. कारण तो म्हणायचा की वी विल हॅव अ कॉन्टेस्ट, मॅच नंतर क्लिअर. हर्षा, क्रिकेट हा आपल्यासाठी खेळण्याचा विषय नाहीये, तर खेळण्याचा विषय, बोलण्याचा विषय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आज जरा आम्हाला एक 10-15 मिनिटं रेकॉर्डिंगला उशीर झालाय, जो तुम्हाला कळणार नाही, कारण क्लिप सगळी एडिट होऊन तुमच्यापर्यंत पोहोचते. परंतु आज लेट अशा करता झालाय की आम्ही तिघं नीट आवरून दाढी विडी करून असं करून आम्ही सेटल झालेलो आहेत, आणि याच्यामध्ये हर्षा भोगले हे चक्क आम्हाला गंडवत होते. विक्रम, तुझ्या लक्षात आलं काय की तो म्हणला इन कपल ऑफ डेज मी दाढी केलेली नाही, हा दिवसात 3 वेळा करत असे चांगलं दिसण्या करत. हा कसं म्हणू शकतो की मी कपल ऑफ डेज मध्ये दाढी केलेली? ऍग्री, टोटली ऍग्री. ह्या बाबतीत मला सुनंदनची ऍग्री करायला लागेल की 3दा दाढी आणि जो आता घातलेला टी शर्ट आहे तो ऍक्च्युली त्याचे ज्या रेघा आहेत ना ते अशा होत्या, त्या 3दा इस्त्री केल्यामुळे अशा झाल्या. हे मला थोडा उशीर झाला म्हणून तुम्ही दोघांनी प्लॅन केलं होतं की काय? नॉर्मली मी आणि विक्रम एका बाजूला असतो आणि सुनंदनच्या मागे लागतो, पण आज जरा काहीतरी वेगळंच झालंय. त्याची पण वेळ येईल. अरे नाही, 2-3-4 दिवस थोडा वेळ झाला होता. मला आवडत नाही खरं दाढी करायला, पण कसं असतं ना, ते जरा हेअरकट सारखं असतं. म्हणजे करायला आवडत नाही, पण नाही करायला लागलं तर जास्त वाईट. आलं लक्षात. म्हणजे हेअरकट पण केला, जरा लक्ष द्या बाबा. हो, पण काय सर्व्हिस केल्यानंतर रिटर्न मारायलाच पाहिजे भोगले. पण अच्छा, तुला एक गंमत सांगतो विक्रम. सुनंदन आणि मी एकाच शहरात आहोत, एकाच ग्राउंडवर, पण भेटू शकत नाही. काय वाईट आहे, हॉरिबल आहे, हॉरिबल आहे. काय अर्थ नाही. असं पण ऐकण्यात आलंय, असं पण ऐकण्यात आलंय की बंगलोरची जी टेस्ट आहे ना ती आता होणार की नाही असा विचार करतायत. कारण अरे प्रेस कॉन्फरन्स मध्ये जो एक महत्वाचा प्रश्न विचारायचा असतो ना, तो विचारणारच नाहीये तिथे. अरे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि ह्याचं मी तुला कारण सांगतो हर्षा. काय बीसीसीआयच्या किती चुका होतात हे आपल्याला लक्षात येतं की शेड्यूल जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुम्ही लक्षात घेत नाही की ज्यांच्यामुळे इंडियन क्रिकेट चाललंय, जे ह्या इंडियन क्रिकेटचे बॅकबोन आहेत, त्यांनी 7 वर्षापूर्वी बँगलोरचं तिकीट काढलं होतं. त्यामुळे ते बदलू शकत नाहीत आता रूट. कारण ऍक्च्युली सुनंदनचं म्हणणं बरोबर आहे. ओरिजिनल प्लॅन होता की पहिली टेस्ट मॅच बंगलोरला, मग चंदीगडला, मोहालीला, आणि मग 3 T20s. बरोबर. तर लेलेंनी कर्नाटक टुरिझम बोर्ड बरोबर, पंजाब टुरिझम बोर्ड बरोबर, हिमाचल टुरिझम बोर्ड बरोबर सगळ्यांची ते डील करून ठेवली होती की आता इकडनं चंदीगडहून धर्मशालाला इकडे तिकडे जायचं म्हणून. अरे विराटच्या 100 टेस्ट, 100वी टेस्ट बँगलोरला होईल म्हणून 8 आर्टिकल पण लिहून ठेवले होते. अरे तुला दुसरी गोष्ट माहितीये की नाही, ब्रिटिश रेल आणि लंडन अंडरग्राउंड मेट्रो वगैरेचे कधीपासून सुनंदनला मेसेजेस येत आहेत, तुम्ही तुमचं हे तिकीट काढली की नाही इंग्लंड टूरची? बरोबर. देवा रे देवा, असे मित्र तुम्हाला सांगतो कोणाला मिळायला नको जे एवढे छळतात. कारण काय बघा तुम्ही, एक जरा कुठं चूक झाली किंवा बदल झाला तर एवढे रट्टे मिळतात. पण हर्षा आणि विक्रम आज म्हणजे दाढी आणि कटिंग बिटिंग याचा विषय निघाला. मला एक गमतीदार गोष्ट आठवली, ती पटकन सांगतो मग पुढे जाऊया. मला वाटतं 2007-08 ची ऑस्ट्रेलिया टूर होती. आपण ऍडलेड मध्ये होतो. मी राहुल द्रविडला त्यावेळेला भेटलो आणि गप्पांच्या दरम्यान त्याला म्हणलं की राहुल, विजिता पण होती त्यावेळेला तिथे, तर मी राहुलला म्हणलं गमतीने की अरे तू जर का मेलबर्नला गेलं तर तुझा मॅनेजर म्हणून मी येणार. तर राहुल द्रविड म्हणाला की सुनंदन काही संबंध आहे का, आपण इथे टेस्ट मॅच खेळतोय, मेलबर्नची मॅच आता नाहीये आपली, मेलबर्नची मॅच, तू काहीतरी उगाच बडबड करू नका. अरे म्हटलं तसं नाही, चुकून जर का तू मेलबर्नला गेलास तर तुझा मॅनेजर म्हणून मी तुझ्याबरोबर. हा मी मेलबर्नला गेलो तर तुला बरोबर घेऊन जाईल. आणि त्याच्यानंतर 2च दिवस झाले, 2च दिवस
आणि ऍडलेडला प्रॅक्टिस नंतर त्यांनी सुन इकडे इकडे इकडे, त्याला तुला कसं काय रे माहिती असतं सगळं? म्हणलं का रे? कारण त्यावेळेला गंमत अशी झाली होती, जिलेटनी एक इव्हेंट प्लॅन केला होता. ऑस्ट्रेलियन ओपन त्यावेळेला चालू होणार होती. राहुल द्रविड जिलेटचा ब्रँड अँबॅसेडर होता, रॉजर फेडरर जिलेटचा ब्रँड अँबॅसेडर होता. या 2 स्त्री लोकांचं एक इव्हेंट मेलबर्नला प्लॅन केला होता, ज्याची बातमी मला लागली होती. राहुलला ते माहित नव्हतं. राहुल म्हटलं चायला मला नाही माहिती, तुला कसं माहिती? अरे म्हटलं तू खेळाडू आहेस, मी पत्रकार आहे. पण तुम्हाला सांगतो, त्यावेळेला जर का तुम्हाला आठवत असेल, रॉजर फेडररला टुर्नामेंटच्या अगोदर बारीक ताप आला होता, त्यामुळे तो इव्हेंट कॅन्सल झाला. नाहीतर विक्रम तू विचार कर फक्त, रॉजर फेडरर राहुल द्रविड बरोबर इव्हेंट अटेंड करायला मिळाला असता. आई शपथ. पण हर्षा, अच्छा हे कळलं कसं लेल्यांना? कारण 2006 साली त्यांनी फेडररला आंबे पाठवले होते. आता तू टॉपिक काढलास, मी नाही, म्हणून एक सांगतो. मी हॉटेलला सांगितलं की जरा माझ्या मागे सगळा लाल रंग आहे, हॉटेलचं नाव लाल आहे म्हणून एक लाल ज्यूस पितोय. पण लाल ज्यूस का? की ह्या वर्षी आंबे येतील की नाही माहित नाही, म्हणून कलिंगड तर विकत घेता येईल ना आपल्याला. यावेळेस आंबे ऑलरेडी जडेजा आणि अश्विनला पोचलेले आहेत. अच्छा, म्हणून अच्छा, कपिल देवला पाठवणं प्लीज. अरे 434 पुढे गेला अश्विन, खरंच थोडं वाईट वाटत. अश्विनला पोचले, जो रेकॉर्ड ब्रेक करतो त्याला पोचतात. अरे भोगले असं काय? आणि एक पेटी अजून ठेवली, ती उद्या एका वेगळ्या माणसाला देणार आहे मी, ते नंतर सांगतो. पण हर्षा, मला तुला एक सिरियसली गोष्ट विचारायची. मी विचार करतोय की तू आता इथनं कुठे कुठे जाणार आहेस आणि कोणाकोणाला भेटणार आहेस. दलाई लामा. करेक्ट. ते आणि आता सध्या त्यांचा विचार चाललाय ना की कोण पुढे लेगसी चालवणार, तर मे बी त्याच्या संदर्भात मला मॉन्ग करून टाका तुम्ही, मला मॉन्ग करून टाका. हे सगळं आम्ही अशा मूड मध्ये आहोत कारण 3 दिवस कशी बशी टेस्ट मॅच चालली. आम्ही विचारच करत होतो की कसं मागच्या वेळेला बंगलोरला टेस्ट मॅच झाली तेव्हा अफगाणिस्तान एका दिवसात 2दा ऑल आउट झाले आणि इंडिया 1 तास खेळल्यानंतर तर श्रीलंकाचे एका दिवसात 16 विकेट पडतील का? म्हटलं नाही, एका दिवसात 16 विकेट नाही पडू शकत. अरे पण 16 विकेट पडले आणि वेळ पण उरला होता, आणखी एक 15-20 मिनिटं उरली होती. आणि हे विसरू नका, काही वर्षांपूर्वी श्रीलंकाच्या साईडनी 2 दिवसात 2 विकेट घालवून 900 रन केल्या होत्या. ही आठवण कोणाला आहे सांग सर्वात? निलेश कुलकर्णी. करेक्ट. इतकी आठवण आहे की त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं कॉलेजच सुरू केलं. काल अक्षरशः हीच गोष्ट त्या काळात खेळलेल्या एका खेळाडू बद्दल मी चर्चा करत होतो, गप्पा मारताना कळले, सचिन तेंडुलकर बरोबर. तो म्हणला त्यावेळेला आम्ही जेव्हा कोण सचिन तेंडुलकर बांद्र्याला राहतो, विक्रमच्या पलीकडे. आंब्याचा पहिला रेसिपियंट. अच्छा, सॉरी तू गोष्ट सांग. त्याच्यात एकच, सॉरी मला इंटरप्ट करायची फार वाईट सवय आहे. मी न्यूज अँकर साठी ऑडिशन केलं होतं म्हणून ते जरा प्रॅक्टिस राहिली आहे अजून ती. अरे ते 2006चा जो इव्हेंट तू म्हणाला होतास, तुला कसं कळलं हे मला आत्ता सुचलं. काय आता? की तुला रॉजर कडनं व्हॉट्सअप आला होता. तर तो मला सांगत होता की ज्या वेळेला आम्ही काहीतरी 500च्या आसपास इनिंग डिक्लेअर केली, तेव्हा सिंहली स्पोर्ट्स क्लब वरती श्रीलंकेची टीम आश्चर्यचकित झाली आणि खदा हसत होती. सचिन म्हणाला त्या ग्राउंड वरती टेस्ट मॅचचा रिझल्ट लागत नाही, त्या ग्राउंड वरती श्रीलंकन प्लेअर आउट होत नाहीत, दुसरी इनिंग होत नाही, हे सगळं त्यांना माहिती होतं. आणि ते आज जाताना सुद्धा एकमेकांकडे असे ते आश्चर्यचकित करत होते की यांनी डाव डिक्लेअर केला कसा आणि का केला. एवढी मस्त बॅटिंग विकेट आहे, बॅटिंग करत राहायचं आणि नंतर एक दिवस अख्खा विकेट नाही, 900 रन त्यांनी केले, डिक्लेअर वगैरे केला नाही. तो म्हणला अक्षरशः म्हणजे काफ मसल पासनं, हॅमस्ट्रिंग मसल पासनं, लोअर बॅक पासनं पाठीच्या मसल पर्यंत सगळं इतकं दुखत होतं, कारण 900 रनची फिल्डिंग त्या सँड आउटफिल्ड वरती आम्ही हैराण झालो. म्हणे रावलपिंडीला माती नेली आहे का? काय रावलपिंडीला आता अरे मी तेच म्हणणार होतो, एक्सपोर्ट केली, एक्सपोर्ट रावलपिंडीला घेऊन गेले. नाही पण श्रीलंकेच्या टीम मध्ये हर्षा केवढा फरक पडलेला दिसला. काय जमाना होता, काय ते आपल्याला टसल द्यायचे.
बॅटिंग बॉलिंग मध्ये दोन्हीकडे म्हणजे संगकारा आणि जयवर्धने त्रास द्यायचे, लसित मलिंगा आणि मुथ्या मुरलीधरन त्रास द्यायचे, चामिंडा वास त्रास द्यायचा. आणि आता ही टीम म्हणजे हर्षात 3 दिवसामध्ये मॅच संपते, 1.25 दिवसामध्ये 2दा श्रीलंकन टीम आउट होते. बरोबर नाही रे वाटत? तुला माहितीये का, माझी एक थिअरी आहे की सगळ्यांना असं एक इंजेक्शन द्यावं, ज्या इंजेक्शनमुळे खरंच बोलायला लागतं, खोटं बोलता येत नाही, असं काही असं ढोंग काही करता येत, खरंच बोलायला लागतं. ट्रूथ सिरम. जर श्रीलंकन प्लेयर्सना ट्रूथ सिरम दिलं आणि सांगितलं खरोखर तुम्हाला 5 दिवस ही टेस्ट मॅच खेळायची आहे का, मला उत्तर ऐकायला खूप मजा येईल. अरे तुला खरं सांगतो, पहिल्या अर्ध्या पाऊण तासात आम्ही बघत होतो की कसं इंटेंट दिसतं ना पहिल्या अर्ध्या पाऊण तासात. आणि मग त्यांचा तो हा आला बॉलर लसित एम्बुल्डेनिया, चांगला बॉलर आहे तो, मस्त उंच आहे पण तरी टॉस करतो मस्त. सुरुवात कशी केली, लॉंग ऑफ डीप पॉइंट. सुरुवात पहिल्या बॉलला लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट, तुमचा बेस्ट बॉलर. आणि जिथे पिच असं बनवलं गेलं होतं की एक 4 मीटरला वेगळं कट केलं होतं, तू होतास तिथे, तुला माहितीये, 4 मीटरला वेगळं कट केलं होतं, त्याच्या अलीकडे गवत ठेवलं होतं, त्याच्यानंतर गवत नाही, म्हणजे तिथे पिच झाला तर बॉल टर्न होणार, थोडा जास्त नाही, चांगलं पिच होतं पण होणार. पण पहिल्या बॉलला लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला कळला ना की कॉन्फिडन्स किती आहे आपापसात. नाही खरंच, कारण 174 178 मध्ये ऑल आउट होतो आणि फाईट दिली जात नाही. म्हणजे आता T20 1 डे आणि 3 डे टेस्ट मॅच असं करायची वेळ आल्यासारखं वाटतंय, कारण भारतामध्ये इंग्लंडची टीम 3 दिवस खेळू शकत नाहीये, न्यूझीलंडची टीम 3 दिवस खेळू शकत नाहीये. आपल्या लोकांना म्हणलं जातं की काय घरचे शेर आहेत, हे आपल्या इथंच करतात, पण परदेशी टीम भारतात येऊन भारतीय टीमला फाईट देण्याचं म्हणजे जमाना मागच पडल्यासारखं वाटतं. फक्त एक ती चेन्नईची टेस्ट आठवते मला, पहिली टेस्ट इंडिया इंग्लंडची, जेव्हा आपण डायरेक्ट मला वाटतं T20 मधनं आलो होतो तेव्हा, मला आता इमिजिएट लक्षात नाही, खूप T20 खेळून का नाही, ऑस्ट्रेलियाहून आलो होतो. ऑस्ट्रेलिया नंतरच झाली का ती एवढे अरे मॅचेस, मला इमिजिएट लक्षात पण राहत नाही, लोकांना खरं नाही वाटणार. पण इंडिया इंग्लंड G21 मध्ये पहिली झाली टेस्ट मॅच, ऑस्ट्रेलिया नंतर पहिली टेस्ट मॅच, बरोबर, ऑस्ट्रेलिया नंतर. आणि कधी कधी असं असतं की खूप मोठा इव्हेंट जेव्हा होतो तेव्हा थोडे तुम्ही रिकव्हर व्हायला वेळ लागतात. जसं दुःखातनं रिकव्हर व्हायला वेळ लागतो तसं मोठ्या अचीवमेंट मधनं पण रिकव्हर व्हायला वेळ लागतो. तर ते एक होतं मला. अरे दुसरं एक वाटतं की आपण म्हणतो श्रीलंका इतकी खराब, पण ह्या टीम मध्ये 4 वर्ल्ड क्लास बॉलर एका टीम मध्ये. म्हणजे जर रोहितला वाटलं अरे कोणाकडे बघू मी, सौरभ म्हणायचा कधी कधी की स्कोर बडवून असं बघायचो, एकच बॉलर माझ्याकडे बघत असायचा कधी कधी, तो अनिल कुंबळे, बाकी सगळे जसे स्पेक्टेटरकडे बघत राहायचे की अरे मला बॉल दिला तर, म्हणजे ऑफकोर्स पाटा विकेट असली, 400 for 2 असला ऑपोजिशन तर, पण शमी, बुमराह, अश्विन, जाडेजा 4 एका टीम मध्ये, म्हणजे यू हॅव टू ऍडमिट दॅट ऑल्सो की दिस इज अ ग्रेट बॉलिंग साइड. हो, पण मला हे नॉर्मली बोलायला आवडत नाही, पण हर्षा सुनंदन, क्वालिटी ऑफ क्रिकेट डिट्युरेशन थोडं आपल्याला, म्हणजे आपण नेहमी सुनंदन असं म्हणतो की जे पूर्वीचं विसरून जा, जे आहे ते आता चांगलं आहे वगैरे, पण खरंच मला असं वाटतं क्वालिटी ऑफ क्रिकेट बद्दल बोललं पाहिजे. कारण आज आपण 10 वर्षापूर्वीची झिम्बाब्वे टीम जरी बघितली, 10-15 वर्षापूर्वीची, फ्लावर ब्रदर्स, हीथ स्ट्रीक, पॉल स्ट्रँग, ॲलिस्टर कॅम्बेल, ह्या टीमनी पण ह्या श्रीलंके टीमला व्यवस्थित 3 दिवसात हरवलं असतं. नाही, मला असं म्हणायचं नाहीये की खूप खाली गेलाय दर्जा वगैरे, पण खरंच हा रिव्ह्यू घेणं महत्वाचं आहे. क्वालिटी ऑफ क्रिकेट हॅज रिअली कम डाऊन असं मला वाटतं. वेगळी थिअरी आहे लोकांची की बॉलिंग आणि बॅटिंग स्टँडर्ड असे पॅरलल जातात ना. तर बॉलिंग स्टँडर्ड वर गेलाय, बॅटिंग स्टँडर्ड थोडा मागे राहिलाय, अशी एक थिअरी आहे लोकांची. पण त्याचं की बॉलिंग परफॉर्मन्सेस बघतात, नंबर्स बघतात की बॉलिंग ऍव्हरेजेस काय आहेत, नंबर ऑफ बॉल्स पर विकेट बघतात, कमी कमी होत आहेत. साऊथ आफ्रिकामध्ये रबाडा आहे, नॉके आहे, महाराज आहे, तिथे बोल्ट, साऊथी, वॅगनर न्यूझीलंडमध्ये आहेत. पाकिस्तानमध्ये तर दर सीझनला 4-5 नवीन फास्ट बॉलर उमलून येतात, पण ते अनफॉर्च्युनेटली उमलतात आणि 2 वर्षांनी ते परत जातात, नवीन उमलून येतात, उमलतात. हो, सॉरी, जरा मराठी चूक झाली ना, माझं होत असतं. नाही, उमलतात बरोबर होतं, नंतर कोमेजतात असं म्हटलं. कोमेजतात, हा, म्हणजे एकदम पुढच्या वेळेला कोणी भेटलं ना असं स्टायलिशली माहिती असलेला शब्द पण आहे, म्हणजे काय झालं, ते कोमजले.
म्हणून हा शो करत जा हर्षा, दरवेळी तुला एक नवीन शब्द शिकायला मिळेल. पण हर्षा अजून स्टँडर्ड इतकी चांगली आहे सुरेंद्र, पण माझी एक थिअरी आहे की बॅट्समन कमी दर्जाचे क्वालिटीचे असल्यामुळे बॉलिंग स्टँडर्ड जास्त चांगलं वाटतंय. इंग्लंडमध्ये बघ तू किंवा कुठलेही बॅट्समन फर्स्ट क्लास ऍव्हरेजेस बघ, एक्सेप्ट श्रीलंका. तो पातुम निसांकाचं फर्स्ट क्लास ऍव्हरेज 63 होतं, पण श्रीलंकेत फर्स्ट क्लास क्रिकेटचं स्टँडर्ड, कारण तिथे मला वाटतं जवळजवळ म्हणजे किती फर्स्ट क्लास टीम्स आहेत हे पण आता मला माहित नाही, खूप टीम्स आहेत तिथे बघू नकोस. पण इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारख्या जागी सुद्धा जे ओपनर्स येत आहेत किंवा टॉप 3 येत आहेत, आता ऑस्ट्रेलियामध्ये लाबुशेन आला, पण ओपनर्स येत आहेत त्यांचे सगळ्यांचे ऍव्हरेजेस 28, 29, 30, 31 असतात. आता इंग्लंडने खूप शोधून वेस्ट इंडिज साठी सिरीजसाठी नवीन एक ओपनर शोधला, त्याचं 10 वर्षानंतर फर्स्ट क्लास ऍव्हरेज 33-34 काहीतरी. बॅटिंग स्टँडर्ड नक्कीच. अबिलिटी टू प्ले स्पिन सुद्धा ह्या बाबतीत विचार करायला पाहिजे. म्हणजे आता आपल्याला असं परत लोक म्हणतील की आपल्या जनरेशन बद्दलच बोलतात, पण तेंडुलकर, द्राविड, लक्ष्मणची अबिलिटी ऑफ स्पिन प्लेइंग आणि आता जगभर तुम्ही स्पिन बॉलर खेळणारी जी मिडल ऑर्डर केव्हा आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक वाटतो. आणि शेन वॉन आणि मुरलीधरन आणि रंगना हेरत ह्या कॅटेगरीचे बॉलर्स अजून श्रीलंकेत किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इंग्लंडमध्ये आला परत आला. म्हणून असं वाटतं की हा विषय आहे की काही काही गोष्टी बदलल्यात, काही काही गोष्टी चांगल्या झाल्यात, फिल्डिंग चांगली झाली आहे, पण बाकीच्या टीम जर का ह्या लेवलला खाली जात असतील तर वर्ल्ड क्रिकेटची भीती वाटायला लागली. टेस्ट क्रिकेट बरोबर, वेळ आली की या गोष्टीत बदल व्हायला पाहिजे. पण हर्षा, विराट कोहलीला 100वी टेस्ट खेळताना, कारण आजकालच्या जमान्यामध्ये 100 टेस्ट मॅचेस ही गोष्ट आता थोडीशी कमी होत जाणार आहे. वेअर अँड टेअर म्हणा किंवा अति क्रिकेटमुळे होणाऱ्या इंजुरीज म्हणा, या सगळ्यामुळे आता पुढच्या काळामध्ये किती जण 100 टेस्ट मॅचेस खेळतील हे मला खरंच हे वाटतं. पण विराट कोहलीचं 100व्या टेस्ट साठी मैदानात उतरणं हे मला तरी खूप आनंद देऊन गेलं, कारण त्याचा सगळा ग्राफ तू सुद्धा खूप जवळनं पाहिलायस. आणि मला एक आवडलं की जेव्हा तो फील्ड मध्ये आला नंतर एक असं ते हे करतात ना, पॅसेज सारखं बनवतात आणि त्याला गार्ड ऑफ ऑनर टाईप देतात. मला आवडलं ते छोटं, त्याला पण आवडलं. विराट कोहली बदलतोय, पण तू म्हणतोयस ते खरं आहे की 100 टेस्ट मॅचेस ह्याच्या पुढे अश्विन खेळेल. मे बी अश्विनचे 87, 88 काहीतरी झालेत आता. अश्विनचे एखाद वेळ होतील 100. जाडेजा नेक्स्ट आहे, त्याच्या पुढे मला कठीण वाटतं. रोहित शर्मा वगैरे ते 100 होणार नाहीत, रोहितचे 40-45 आहेत फक्त, तिथे 100 होणार नाहीत. आणि टेस्ट क्रिकेट खेळतील लोक, पण अरे दुसऱ्या देशातनं बघ तू, आता वेस्ट इंडिज मध्ये आहे टेस्ट सिरीज चालू आहे इंग्लंडच्या विरुद्ध. त्या सिरीज मध्ये इंग्लंडचे स्पेक्टेटर वेस्ट इंडिज स्पेक्टेटर पेक्षा जास्त असणार आहेत. आणि त्यांना प्लेयर्सच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये घालायला लागलं आहे की सीपीएल आणि IPL हे चालू असताना आम्ही तुम्हाला टेस्ट मॅच खेळायला लावणार नाही. ह्यावेळेला क्लॅश होणार आहे, कारण त्यांना माहिती आहे अरे 17 वेस्ट इंडिज प्लेयर्स ह्याला येणार आहेत IPL ला, आणि जे यंग प्लेयर सगळे येत आहेत वेस्ट इंडिज मधनं, सगळ्यांना IPL खेळायचं आहे. इंग्लंडमध्ये सगळ्यांना IPL खेळायचं आहे आता सध्या तरी, तर हे होणारच. पण विराट कोहली बद्दल एक म्हटलं पाहिजे, जेव्हा मोठा प्लेअर आउट ऑफ फॉर्म असतो ना थोडा, तेव्हा आपण ते वेगळ्या नजरेने मेजर करतो. सचिन आउट ऑफ फॉर्म हे किती चाललं होतं आठवतं तुला? कारण जेव्हा तुमचं नाव सचिन असतं, जेव्हा तुमचं नाव विराट कोहली असतं, तेव्हा तुम्ही जे स्टँडर्ड सेट करता ना, तुम्हाला त्याच स्टँडर्डशी कम्पेअर करायला लागतं. आता समजा तुमचा ऍव्हरेज 30 असेल आणि 30 35 झालं ऍव्हरेज, लोक म्हणतील अरे वा काय खेळला. पण तुमचं ऍव्हरेज 50 असलं आणि ते 45 झालं तर लोक म्हणतील नाही हे काय झालं. तर तुम्ही ऍक्च्युली बघा, विराट कोहलीचं टेस्ट मध्ये कमी झालं आहे नक्की, पण हा तोच विराट कोहली आहे ज्यांनी 2016 ते 2019 या इंटरव्हेल मध्ये 4 वर्ष जे क्रिकेट खेळला, ते मला वाटतं क्रिकेटच्या इतिहासात खूप कमी लोक असं खेळले. धुमाकूळ. आणि अजूनही तू बघ, तिन्ही फॉर्म्स मध्ये टेस्ट ऍव्हरेज, टोटल ऍव्हरेज त्याचं 50च्या वर तिन्ही फॉर्म्स मध्ये असं कोणाचंही नाही आहे. आणि विचार करतो ह्याच्यामध्ये IPL आहे, म्हणजे तुम्ही IPL खेळताय 5-6 दिवसात तुम्ही पळत कुठेतरी उडत जाऊन तुम्ही टेस्ट मॅच खेळताय कुठेतरी, 4 टेस्टची सिरीज खेळला तुम्ही, आणि 4 दिवसात परत तुम्ही T20 खेळताय. आता इंग्लंडची जी टूर आहे ज्याची आयटनरी तू बनवली आहेस, त्याच्या
नाही अरे, कारण काय ते काय झालं माहितीये का, मी तो आयटनरी सांगतो आणि मग सांगतो का मी असं म्हणतोय. 1, 2, 3, 4, 5 ही 5वी टेस्ट उरलेली मागच्या वेळची. 7ला T20 आहे का ओडीआय आहे काय, 3 T20 3 ओडीआय आहेत. 7, 9, 12, 14, 17, 19 असं काहीतरी आहे. म्हणजे 6 व्हाईट बॉल मॅचेस, त्याच्यात 3 ओडीआय 3 T20 आणि 1 टेस्ट आणि गॅप, हे 19-20 दिवसात. तर ऍडजस्ट करणं पहा किती कठीण आहे. जर सेम प्लेअर सगळं खेळायला लागले तर आता विराट कोहली म्हणेल की एका दिवशी मला अँडरसन आणि ब्रॉडला खेळायचं आहे, कारण वेस्ट इंडिज टूर नंतर त्यांना कळेल की अँडरसन ब्रॉड शिवाय नाही खेळतायत आपल्याला इंग्लंडमध्ये. आणि सर्व्हायव्हल बघतोय, अरे कुठला बाहेर जातोय, स्क्रॅम्बल चीन कुठला आत येतोय, कम्प्लीट फोकस आहे. आणि मॅच संपली आणि तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात गेलात आणि एकदम तुम्ही म्हणता अरे 5 बॉलमध्ये 3 डॉट बॉल खेळलो. हे ऍडजस्ट करणं इतकं कठीण आहे आणि त्याच्यात एवढं ऍव्हरेज असणं इज इनक्रेडिबल. पण इंग्लंड टूरचे हे असं का झालं तर 1, 2, 3, 4, 5 नंतर 6ला ट्रेनचे रेट्स खूप कमी होते. सुनंदरनी तिकीट विकत घेऊन ठेवलं होतं. तू फक्त हरसा एक चूक करतोय, एक बारीक चूक करतोय. त्याच्या अगोदर डब्लिनला 2 मॅचेस. म्हणजे बेड अँड ब्रेकफास्टच्या लँडलेडी बरोबर झालं बोलणं नाही. आणि मागचं जे त्या सुनंदाच्या मागे ते हे असेल ना, काय जे फोटो आहे तो प्रॉब्ली आयर्लंडच्या हाय कमिशनरनी दिला असेल वगैरे. पण सुनंदर म्हणाला ते बरोबर आहे की इट इज अन इनक्रेडिबल करिअर. आणि जसं एक कॉन्ट्रीब्युशन ते जे आपण आता टेस्ट मॅच क्रिकेट बद्दल बोललो की कसं कमी कमी होत राहिलंय, पण एका माणसाने त्याच्या ऑब्व्हियसली त्याची लेगसी होती, त्यांनी स्ट्रॉंग 50 ऍव्हरेज जसं तू म्हणला सगळ्या फॉर्मॅटमध्ये, पण त्यांनी तो झेंडा घेऊन जो फिरत होता ना तो प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये की टेस्ट क्रिकेट इज दी ओनली थिंग, टेस्ट क्रिकेट इज दी ओनली थिंग, हा जो झेंडा वंदन जो करत होता ना तो फार महत्वाचा होता इंटरनॅशनल क्रिकेटसाठी. कारण बाकीची जी मंडळी आहे जी आता जसं हर्षा म्हणतो की वेस्ट इंडिजवाले T20 क्रिकेटमध्ये चाललेत, कुठे ना कुठे 4 माणसं सुद्धा वेस्ट इंडिजमध्ये विचार करत असतील की भाई तो जो मोठा माणूस आहे ना तो टेस्ट क्रिकेटला मानतो, त्याच्यामुळे सुद्धा इम्पॅक्ट होण्याची खूप शक्यता असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं ॲज अ टॉर्च बेअरर फॉर टेस्ट क्रिकेट हे सुद्धा फार महत्वाचं. माझी एक थिअरी आहे त्याच्यासाठी. तो असं का म्हणतो, कारण त्याचं इन्कम येतं जास्त T20 मधनं. हे खरं आहे, कारण T20 मध्ये असं डिफरन्शिएटिंग फॅक्टर एवढा नसतो. विराट कोहली आणि मनीष पांडे मध्ये एवढा प्रचंड नाही फरक, किंवा विराट कोहली आणि पृथ्वी शॉ मध्ये एवढा प्रचंड नाही फरक. आणि इन हिस्ट्री अजून तरी, कारण T20 इज स्टील व्हेरी यंग, you don't go down in history yet as a T20 player. गेल बद्दल म्हणतील, कायरन पॉलार्ड बद्दल म्हणतील, पण जेव्हा तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये असता दॅट मीन्स यू हॅव अ प्लेस इन हिस्ट्री दॅट गोज बॅक 100 years. मला वाटतं विराट कोहलीला इतिहासात आपला एक म्हणतो ना आपण पेज इन हिस्ट्री, ते त्याला हवं होतं आणि ते टेस्ट क्रिकेट मध्येच मिळणार. ओडीआय मध्ये मिळू शकेल, ओडीआय मध्ये तो ऑल टाइम ग्रेट आहे, त्याच्यात काहीच. कसं आहे हर्षा, पुढे जर का पुढच्या 20 वर्षानंतरचा विचार केला ना तर हा गार्ड ऑफ ऑनर प्रॉबब्ली T20 क्रिकेटरलाही मिळेल त्याच्या कारकिर्दीबद्दल, कारण काळ बदलतोय. म्हणून मला एक एलिमेंट नक्कीच तू म्हणतो त्याला लेगसी करायची आहे वगैरे, पण मला असं वाटतं ही एक त्याचं चांगलं आहे की ही नोज व्हॉट इज द राईट थिंग टू से ऑल्सो. आणि आज तू कुठल्याही यंग क्रिकेटरला विचारलं तर तो त्याला म्हणायचं असतं की टेस्ट क्रिकेट महत्वाचं आहे, कारण दे ऑल्सो नो इट्स द राईट थिंग टू से. पण तुम्हाला तेवढी तुमची लेवल आहे का की उद्या मीही म्हणतो टेस्ट क्रिकेट महत्वाचं आहे, पण माझी काय व्हॅल्यू आहे. पण जेव्हा विराट कोहली ते म्हणतो ते त्याच्या मनात आहे, पण त्याचा मेसेजिंग जे होतं ते परफेक्ट होतं. आणि विराट कोहली मेसेजिंग बद्दल कधीच चुकत नाही, हे आपण पाहिलं. आणि या टेस्ट मॅच मध्ये हर्षा सर रवींद्र जडेजा हे एक वेगळ्या स्वरूपात आम्हाला दिसले. म्हणजे 175 रन ज्या सहजतेने, ज्या पॉलिश पद्धतीने त्यांनी केल्या ते खूपच मजेदार होतं. आणि अश्विनच्या आकड्यांबद्दल सुद्धा की आपण आकड्यांना सगळेजण म्हणतात की नंबर्स आर जस्ट नंबर्स, आम्ही नंबर्ससाठी जात नाही वगैरे, परंतु मला आकडे हे शिलालेखासारखे वाटतात की दगडावरती कोरल्यासारखे वाटतात. आणि जेव्हा तुम्ही कपिल देव सारख्या महान व्यक्तीच्या आकड्यांना पार करता तेव्हा ते एक्नॉलेज व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनी करून ठेवलेलंच आहे,
परंतु आपण ते एक्नॉलेज करायला पाहिजे असं वाटतं. कारण मी रोहित शर्माला म्हणून प्रश्न विचारला की आता तरी आपण अश्विनला महान म्हणणार का? अरे आपल्याकडे ना काही लोकांचं असं इमेज असतं आणि ते इमेज कोण बनवतं हे मला आता नक्की माहित नाही, पण फक्त होम कंडिशन मध्येच विकेट्स घेतो, बाहेर विकेट घेत नाही. पहा त्याचं ऑस्ट्रेलियामध्ये किती ऍव्हरेज आहे, मुरलीचं ऑस्ट्रेलियामध्ये 70 ऍव्हरेज. ह्याच्याबद्दल एवढी चर्चा होत नाही. मुरलीचं इंडियामध्ये 45. बाय द वे शेन वॉनचं ऍव्हरेज मुरलीपेक्षा इंडियामध्ये जास्त चांगलं होतं. शेन वॉन 43, मुरली 45, व्हेटोरी 48, सईद अजमल पाकिस्तान ऑस्ट्रेलियामध्ये असंच काहीतरी 40 पण असं काहीतरी खूप मोठं ऍव्हरेज. ऑस्ट्रेलियामध्ये अनिल कुंबळे 3ऱ्या टूरवर जाऊन छान खेळायला जास्त. तर वेळ लागतो सगळीकडे जायला. नेथन लायनचं इंडियामध्ये पण आहे ठीकठाक, पण अश्विन म्हणजे अश्विनला असं मला वाटतं की इंडियाच्या बाहेर जास्त रिस्पेक्ट आहे का असं मला कधी कधी वाटतं. अरे मला सांग तू 436 विकेट्स कपिल देवशी कम्पेअर करणं कठीण आहे, कारण डेड विकेट्सवर इंडियामध्ये फास्ट बॉलर कठीण होतं, पण कम्पेअर कधीच करू नये. पण मला एक कम्पॅरिझन करायचंय रिचर्ड हॅडली बरोबर. कारण रिचर्ड हॅडली न्यूझीलंड होम सिरीज मध्ये म्हणजे विकेट चांगले असणार रिचर्ड हॅडलीसाठी, इंग्लंडमध्ये विकेट चांगले असणार रिचर्ड हॅडलीसाठी. रिचर्ड हॅडलीचे 431 विकेट मला वाटतं 87 टेस्ट मध्ये काहीतरी झाले. अश्विनचे 436 विकेट 85 का 86 टेस्ट मध्ये. आपण तयार आहोत का म्हणायला की अश्विन इज ॲज ग्रेट अ बॉलर ॲज रिचर्ड हॅडली? करेक्ट. दॅट इज द कम्पॅरिझन वी शुड मेक. कारण एक फॅशन झाली आहे की अश्विन काही नाही, हे मिताली राज काही नाही, हे कोणी काही नाही, की आपल्याला आपल्या लेजेंड्स आहेत हे मानणं का कठीण होतंय आपल्याला इतकं. मला हे कळत नाही. जाडेजा बघ ना, सोशल मीडियामुळे जास्त होतं. कारण पूर्वीच्या काळामध्ये जे आपल्याला न्यूजपेपर सांगत होते ते आपण त्याच्यावर विश्वास करत होतो. न्यूजपेपर पूर्वीच्या काळामध्ये साधारण 80% बरं सांगत होते, त्याच्यामध्ये सेन्सेशनलायझेशन कमी होतं. आणि त्यामुळे एखाद्या पद हे केलं की हा अश्विन किंवा बेदी क्वार्टेट इज अ लेजंड, आम्ही 20-40 वर्ष क्वार्टेट इज अ लेजंड म्हणूनच आम्ही राहिलो. पण आता काय होतंय की कुठलेही, जसं सिद्धूने एकदा, हर्षा तुला आठवतं म्हटलं असेल की तुम्ही काहीही बोललात तर तुम्हाला जर का 50% लोक हेट करत असतील आणि 50% लाईक करत असतील म्हणजे तुमचे फॉलोअर्स वाढतात. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की अश्विनला जर का एक माणसाने कौतुक केलं ते 2 माणसं नावं ठेवतात, हे सोशल मीडियाचं एक हे आहे. आणि जी माणसं नावं ठेवतात त्यांना व्हायरॅलिटी जास्त मिळते आणि ह्या कारणाने सुद्धा त्यांचं मत जास्त स्ट्रॉंग आहे असं उगाच आपल्याला वाटायला लागतं. आणि सांगू का आणखी, त्याला क्रिकेट कळतं, त्याला माहितीये की 434 विकेट घेणं काय असं गल्ली क्रिकेट. मोठ्या पेपरच्या वेबसाईट्सवर 3री नापास मला वाटतं मुलांना ठेवतात ते. कारण ते, अरे खरंच मला कधी कधी वाटतं की ते 4थीचं मार्कशीट विचारतात आणि चांगले मार्क असेल तर तुम्हाला देणार नाही. आय मीन दॅट्स अनफेअर टू से, आय एग्री. कारण त्यांना पण असं डिक्टॅट मिळत असेल की तुम्ही नंबर शोधा, हे शोधा, त्यांचं काम कठीण आहे, मानायला तयार आहे मी. पण तुम्ही आता फॉर एक्झाम्पल युल से अश्विन स्लॅम्ड बाय सोशल मीडिया, आणि तुम्ही शोधता तिथे की कोणी सर्वात क्रिटिसाइज केलंय. एकाचे 4 फॉलोअर असतात, एकाचे 8 असतात. 4-8 असणं चूक नाही म्हणत मी, पण त्यांना तुम्ही ते मुद्दाम फॉलोअर्स वाढवायसाठी मुद्दाम कुचकट बोलतात ते, आणि तेच जर तुम्ही हायलाइट करायला लागलात तर कसं होणार. आणि हा टॉपिक मुद्दा मी काढला कारण रिसेंटली मागच्या आठवड्यात आपल्याला न्यूज मध्ये काय होतं ह्याच्याबद्दल लकीली ते ह्युमरस झाली ती गोष्ट, पण ही आजच्या क्रिकेटची रियालिटी आहे. पण विक्रम सुनंदन जाडेजा बद्दल म्हणाला ना, दॅट इज अनदर थिंग. आपण मानायला तयार आहोत का की टुडे जाडेजा इज अमंग द टॉप ऑलराऊंडर्स ऑफ द गेम. आपण बॅटिंग ऍव्हरेज मायनस बॉलिंग ऍव्हरेज हे एक बघतो ओव्हर अ करिअर. शॉन पॉलॉक एक होता जे आपण मानायला तयार नव्हतो ग्रेट ऑलराऊंडर म्हणून, कारण आपण सोबर्स कॅलिसच म्हणतो. अरे सोबर्स कॅलिस 2च होते ना. पण बाकी जर बघितलं तुम्ही तर बॅटिंग ऍव्हरेज मायनस बॉलिंग ऍव्हरेज जाडेजाचे गेल्या 4 वर्षात इन्क्रेडिबल आहे. आणि हे पण तुम्ही म्हणू शकत नाही की फक्त इंडियामध्ये, कारण ते बॅटिंग ऍव्हरेज 45, बाहेर टेस्ट किती खेळलाय तो. मग लोक म्हणतात की नाही पण ते मॅच संपल्यावर त्यांनी रन केले. अरे तसं सांगितलं तर मी हे पण म्हणू शकेन की विक्रमसाठी हिरवा टी शर्ट घालून बसलाय म्हणून. त्याला काय अर्थ नाही. आणि ते तुला माहितीये का, समजा तू सुनंदन म्हणला की ह्यांनी पिंक घातलाय, तू म्हणला की ह्यांनी हिरवा घातलाय, तर ते तू जास्त व्हायरल होशील. आणि ही जी सायकॉलॉजी आहे ना त्याच्यामुळे माणसाची लेन्सेसच बदलत चाललेले आहेत.
आणि तू जडेजा बद्दल बोललास ना, मला हर्षा तू ऐकलं असशील, सुनंदन तूही ऐकलं असशील, तो फार एक सिग्निफिकंट गोष्ट त्या इंटरव्ह्यू मध्ये बोलला आणि त्याच्यावर मला असं विचार आला माझ्या की कसं माइंडसेट हे एक इम्पॉर्टंट असतं. तो म्हणला इतक्या दिवस मी बॉलर होतो आणि मी बॅटिंग करत होतो. 2-2.5 वर्षापूर्वी मी विचार केला की मी बॅटिंग म्हणून बॅटिंग का नाही करायची, आणि म्हणून मी एक बॅट्समन म्हणून विचार करायला लागलो. आणि मला लक्षात आलं की कसं माइंडची पॉवर असते. जेव्हा तुम्ही स्वतःला एक ओनरशिप देता किंवा एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि रोल देता, त्याच्यामुळे तुम्ही किती तुमच्यात बदल होऊ शकतो ऍज अ पर्सन, हे सगळं खूप इंटरेस्टिंग शिकण्यासारखं आहे. आणि म्हणून कित्येक वेळा मोठे मोठे कोचेस जेव्हा म्हणतात ना की रोल इज इम्पॉर्टंट टू बी डिफाईन्ड, रोल इज इम्पॉर्टंट टू बी डिफाईन्ड, हे सगळ्यांसाठी एक फार इंटरेस्टिंग लेसन आहे की जेव्हा स्वतः तुम्ही रोल डिफाईन करता आणि त्याला अकाउंटेबिलिटी करता, तर तुम्ही किती 2.5 वर्षात तुमच्यात बदलू शकतो ऍज अ बॅट्समन. हे अप्रतिम हा चेंज मला जडेजामध्ये दिसतोय. हर्षा आणि विक्रम, हे सुखाचे धागे आपण बोललो, कारण मराठीमध्ये एक सुप्रसिद्ध गाणं आहे की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखांचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे. आणि तेच आपल्याला बघायला मिळालं की एकीकडे हे सुखाचे धागे होते, परंतु याच आठवड्यामध्ये दुःखाचे धागेही आपल्याला बघायला मिळालेत. रॉडनी मार्श हे देवाघरी गेले आणि त्याच्यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे शेन वॉर्न देवाघरी गेला. तर अजूनही ही गोष्ट मनाला हर्षा पटते तुला, की कारण तू तर खूप जवळनं पाहिलंयस, आम्ही त्याला खेळाडू म्हणून पाहिलं पण तू त्याच्याबरोबर काम सुद्धा केलंस. 52 वर्ष सुरेंदर, 52 वर्ष, हा कसला अन्याय हा. म्हणजे आता लोक म्हणतात लाईफस्टाईल अशी होती, तो असा व्हायचा, ते आहे सगळं ठीक आहे रे. 52 हे खरं आहे की ते म्हणतात की चेस्ट पेन होता वगैरे, ते सगळं सोड. पण दिस इज म्हणजे मला जेव्हा पहिल्यांदा व्हॉट्सअपवर आली बातमी, मी इग्नोर करणार होतो ऑलमोस्ट. कारण मला वाटलं की अशा अफवा येत असतात ना मधून मधून. बिचारे आमच्या हैदराबादच्या आबिद अली आहेत, त्यांना व्हॉट्सअप दरवर्षी त्यांना असे मेसेजेस येतात. तर मला ऍक्च्युली खरं वाटलं नाही. आणि मग मला ज्याच्याकडनं मेसेज आलं दुसरं, तेव्हा मला वाटलं खरंच. आणि तर मी असं सर्च केलं आणि आय फाउंड इट डिफिकल्ट. मी जे क्रिकबज वरती केलं, दॅट इमोशन वॉज स्टील देअर. कारण अरे लोक ना, एक पब्लिक इमेज असतो माणसांचा. ऑस्ट्रेलियामध्ये एक शब्द आहे लॅरिकिन, म्हणजे कसा इज जस्ट म्हणजे लावड. अरे त्याच्या मागचा माणूस जेव्हा तुम्ही बघता, मला जेव्हा लोक म्हणतात ना अरे काय सचिन जिनियस आहे, अरे काय वॉर्न जिनियस आहे, तेव्हा मी सांगतो जेव्हा तुम्ही मला जिनियस दाखवाल ना, मी त्याच्या मागे जगातला सर्वात हार्डवर्किंग माणूस तुम्हाला दाखवेल. एक्झॅक्टली. आणि शेन वॉर्नच्या लेग स्पिनच्या मागे जिनियस होता खरा, पण तितकंच हार्ड वर्क होतं, तितकाच विचार होता, तितकंच प्लॅनिंग होतं. आणि म्हणजे आपण मॅजिशियन वगैरे म्हणतो, अरे मॅजिशियन पण हार्डवर्क करूनच मॅजिशियन होतो. तर ते हार्डवर्क बद्दल मला माहिती होतं. कारण जेव्हा पण मला ना लहानपणापासून लेग स्पिनचा किडा, कारण मी पण टाकायचो लेग स्पिन आमच्या छोट्याशा लेवलवर. आणि मला वाटायचं गुगली सोपा आहे बॉल करणं, कारण अरे लेग स्पिनर निप येणं बॉल ऑफ द ट्रॅक फार फार कठीण. तर मी इतके प्रश्न विचारायचो आणि माझ्यासारख्याला पण तो इतकं मस्त एक्सप्लेन करायचा. ती कुलदीप यादवची गोष्ट मी सांगितली याच्यावरती, त्या ब्लॉग वरती. अरे मी कॉमेंट्री बॉक्समध्ये फॉक्स स्पोर्ट्समध्ये कुलदीपला 5 विकेट मिळाले आणि तो म्हणाला की मला तर आय एम व्हेरी हॅपी, मला 5 विकेट मिळाले, पण आय एम व्हेरी प्राऊड की माझा हिरो बघतोय वरनं म्हणून. क्या बात. कारण रोज बोलायचा तो कुलदीपशी, रोज. तू होतास ऑस्ट्रेलियाला त्या सिरीज मध्ये, मला वाटतं नेट्स मधनं दिसायचं, रोज बोलायचं. आणि आता शेन वॉर्न बद्दल काय वाटतं? अरे शेन वॉर्न एलिझाबेथ कर्ली बरोबर लग्न करणार होता, रॉक स्टार्स बरोबर फिरतो, पॉलिटिकल लीडर्स त्याला भेटायला येतात वगैरे, असं काय इमेज आहे त्याचं. तो ना अरे लाल होत होता तो इतका, म्हणजे असं लहान मुलाला अनएक्सपेक्टेड एक प्रेझेंट दिलं ना, की अरे नवीन केक आलाय तुझ्यासाठी, की कसं मूल एकदम खुश होतं. तसा वॉर्न मी असं बघत होतो. मी म्हटलं हा तोच माणूस आहे का, एवढा असा ब्रॅश असा फिरतो वगैरे, म्हटलं तोच आहे का. पण त्याच्या मागे क्रिकेट लव्हर जो होता ना, अत्यंत क्रिकेट लव्हर. आणि मला कठीण गेलं, अजूनही कठीण जात. मला तर म्हणजे हर्षा म्हणतोय हे मला शेन वॉर्न कसा जाऊ शकतो हे मला ते
थॉट मध्येच बसत नाही ना. इतकी लार्जर देन लाईफ इमेजरी, इतकं त्यांनी केलं, इतकं त्याचं नॉलेज, म्हणजे त्याचं पुस्तक वाचून त्याच्या ह्या सगळ्या आर्टिकल्स मधनं असं वाटायचं की अभ्यासच होतोय, इतकं तो इन्साइट द्यायचा त्याच्या कॉमेंट्रीमध्ये सुद्धा. अजून मला ते शेन वॉर्न जाऊ शकतो इथनं, ह्याच थॉटनी मी ग्रॅपल करतोय. आणि मी नेहमी शेन वॉर्न बद्दल मला असं वाटतं की अमजद खाननी जे शोले नंतर नेगेटिव्ह रोलचं जे त्यांनी ग्लॅमरायझेशन केलं की कसा, तसं त्यांनी लेग स्पिनचं केलं. लेग स्पिन मला आठवतं की अरे लेग स्पिनर आहे, आणि आज शेन वॉर्न मुळे अरे हा लेग स्पिनर आहे, त्यांनी म्हणजे त्या रोल डेफिनेशनच बदलून टाकलं की. आणि आज IPL मध्ये T20 क्रिकेटमध्ये बघा सर्वात महत्वाचं कोण असतो, लेग स्पिनर असतो. आणि ते जे मॅजिक आहे ना हर्षा, ते मला फार, म्हणजे मी ते वॉर्नीला बोलताना पण ऐकलेलं आहे की हे मॅजिक करत असता तुमच्यामध्ये स्किल असतं, हे फार इम्पॉर्टंट आहे, पण ते समोरच्या बॅट्समनला मॅजिक आहे की नाही हे जे वाटणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे तो असं म्हणायचा की रेप्युटेशन तुमचं ऍज अ परफॉर्मर चांगलं असेल तर तुम्ही मॅचच्या पोचायच्या अगोदरच 2 विकेट काढलेले असतात. आणि हे मॅजिशियनचं काम असतं. कित्येक वेळा मॅजिक ट्रिक जे समोर दाखवतात ती सोपी असते, पण अरे डेव्हिड कॉपरफिल्ड आहे ना, त्यांनी हे केलं. आणि शेन वॉर्न वॉज द अल्टिमेट एक्झाम्पल की आम्ही कॉर्पोरेटमध्ये हर्षा सुद्धा कित्येक वेळा बोलत असेल की तुमचं रेप्युटेशन चांगलं असेल, तुमची लेगसी कल्चर चांगलं असेल तर अर्धा सेल झालेला असतो. तुमची कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह आला की तुमचं 50% प्रॉडक्ट तो समोरचा विकत घेणारच. तसा शेन वॉर्न होता की त्याचं रेप्युटेशन इतकं आउटस्टँडिंग होतं की बॅट्समन अर्धाच आउट व्हायचा. आणि हे जे शेन वॉर्ननी आपल्याला दिलं, आणि किती आनंद. आम्ही इंग्लंडच्या पहिल्या बॉल पासनं माईक गॅटिंगच्या विकेट पासनं आजही आपण त्याच्याबद्दल बोलतोय. आणि त्या इम्पॅक्टला विसरायला माझ्या मते जनरेशन जाईल, इतका मोठा क्रिकेटर होता. हर्षा आणि विक्रम, तुम्हाला सांगतो की भारतामध्ये त्याला यश मिळालं नाही वगैरे लोक बोलतायत, पण ज्या लोकांनी त्याला टक्कर दिली, तेंडुलकर असू देत, द्रविड असू देत, लक्ष्मण असू देत, सेहवाग असू देत, नवज्योत सिंग सिद्धूंनी सुद्धा सुरुवातीला चोप दिला, त्या लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी हे प्रांजळपणे कबूल केलं की ठीक आहे, काही काही वेळेला आम्ही त्याला ओव्हरपॉवर केलं, मेंटली तो आम्हाला टसल द्यायला जायचा, तिथे कदाचित आम्ही जिंकलो असू, असंही शक्यता आहे. पण बॅट्समन म्हणून त्यांनी एक खूप छान पॉइंट सांगितला सचिन तेंडुलकरनी, की म्हणे बॅट्समन आणि बॉलरचं जेव्हा युद्ध चालू असतं तेव्हा बॅट्समनच्या मनात जिथं बॉल लागायला पाहिजे बॅट, तिथे लागला की नाही हे फक्त बॅट्समनला माहिती असतं. तो 1 इंच इकडे लागला का 2 इंच इकडे लागला का एक्झॅक्टली तिथे लागला, बुल्स आहे जसं म्हणतो आपण शूटिंगला तसं. तर तो म्हणला की ओव्हरपॉवर वगैरे आम्ही केला असेल किंवा कदाचित कुरघोडी केली असेल, मराठीतला शब्द, परंतु त्याच्या विरुद्ध बॅटिंग करत असताना बॅट्समनला हे कळायचं, मुरली विरुद्ध बॅटिंग करताना बॅट्समनला हे कळायचं, अनिल विरुद्ध बॅटिंग करताना, कुंबळे विरुद्ध बॅटिंग करताना समोरच्या लोकांना कळायचं की इच्छा आहे तिथं बॉल 10 पैकी 6-7 वेळा लागत नाही. आणि तो धक्का आम्ही चेहऱ्यावर दाखवत नाही, पण डीप इनसाइड आवर माइंड आपल्याला माहिती असतं आम्हाला की मी खेळतोय तिथं बॉल लागत नाही. आणि ती कमाल होती म्हणे शेन वॉर्नच्या बाबतीत. आणि लोक जे म्हणतात ना मॅजिशियन की एक इल्युजन बनवतो, शेन वॉर्न तोच बॉल टाकायचा, पण लोकांच्या मनात तोच बॉल 3-4 वेगळ्या तऱ्हेने यायचा. बॉल तोच असायचा, पण त्यांच्या मनात त्यांना वाटायचं की 3-4 वेगळे बॉल येत आहेत. आणि स्मार्ट होता तो असं स्वतःशीच बोलायचा, पण माहिती असायचं की अंपायर ऐकतोय. ओ दॅट वॉज स्ट्रेट, ओ दॅट वॉज स्ट्रेट, म्हणजे अंपायरला वाटतं अरे पुढचा बॉल स्ट्रेटच असणार LBW साठी. हे तो म्हणजे ही वॉज व्हेरी स्ट्रीट स्मार्ट, हे खरं. अरे पण तो लेग ब्रेक, मला अजूनही ना असे 3-4 प्लेयर्स आहेत, आता युट्यूबवर जाऊन कुठे असं फुटेज बघितलं ना की तासोतास बघता येतं. सचिनचं एक आहे, अझरुद्दीन आणि VVS लक्ष्मण एक असं आहेत, असं, कारण ते वेगळ्या तऱ्हेने खेळायचे. पण ऍज अ बॉलर मी शेन वॉर्न कितीही वेळेला बघितलं तर आय डोंट गेट बोर्ड, कारण अरे तो एवढा टर्न, म्हणजे असं कधी कधी वाटायचं की नो बॉल नाही होणार, की बाजूच्या पिचवर लँड होतोय का ड्रिफ्टनी बॉल, आणि तिकडनं येऊन ऑफ स्टंपला एक VVS लक्ष्मणला त्यांनी बोल केलं. एक क्लिप चालली आहे व्हायरल व्हॉट्सअपवर, 10 त्याचे बेस्ट विकेट्स म्हणून. अरे त्याच्यात सईद अनवर, चंद पॉल, स्ट्राउस, लक्ष्मण, असे कॅलिस, अशा प्लेयर्स ना एवढा टर्न, लक्ष्मण अक्षरशः फिरला त्या टर्नमुळे. आणि लक्ष्मण आउट झालं असं बघायचं, हे कसं अलाउडच नव्हतं हे. पण ग्रेट 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 बॉलर. आणि विक्रम म्हणाला की आज पहा T20 मध्ये सगळे लेग स्पिनर्सच आहेत.
टेस्ट क्रिकेटमध्ये एकही नाही आहे. कारण टेस्ट क्रिकेटमध्ये लेग स्पिन करणं फार कठीण आहे. T20 मध्ये विकेट्स का मिळतात लेग स्पिनरला? कारण बॅट्समॅन जेव्हा लेग स्पिनरला अटॅक करतो तेव्हा लेग स्पिनर खुश असतो. कारण वेन यू अटॅक यू ओपन युअर डिफेन्स. टेस्ट क्रिकेटमध्ये असं नसतं. टेस्ट क्रिकेटमध्ये एकही लेग स्पिनर नाही. आसिर शाह पण खेळत नाही आता. नाही, वाईट वाटतं. एकही लेग स्पिनर नाहीये कुठे. वाईट कोणाला खेळतच नाहीये. कारण 4 ओव्हरमध्ये बरं आहे ना, 40 ओव्हर 30 ओव्हर टाकायचा एका दिवसात. हाऊ ऍक्युरेट ही वॉज. वॉन आणि मगिल मध्ये फरक काय की मगिलच्या एका ओव्हरमध्ये एक बाउंड्री बॉल मिळायची शक्यता होती. वॉन आणि मग्रा बॉलिंग करत असताना अरे म्हणजे एक 2.5-3 वर्षात एक मिळेल की काय असं वाटायचं कधी अगदी. आणि हे फार मोठा पॉइंट आहे. कारण लेग स्पिनर तुम्हाला एक बॉल तुमच्या आवडीचा देतोच. पण इमॅजिन करा त्या ऑस्ट्रेलियाच्या कारकिर्दीमध्ये शेन वॉन आणि मग्रा दोघही जसं तू म्हणतो 2.5 वर्ष देणार नाही त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करायची म्हणजे इट मस्ट बी फ्रस्ट्रेटिंग. अरे म्हणजे सुनंदन लेलेचे आंबे येऊ शकतील पण तिकडनं लूज बॉल नाही येणार. परत फिरून लाल चौकात आले हे. बरोबर. त्यामुळे मित्रांनो आपण शेन वॉनला खरंच मनापासून मानवंदना देऊयात की आपण बघितलेला जादूगार आहे की त्यांनी काय जादू केली आपण आपल्या डोळ्यांनी पाहिली. त्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिलेला पाहिला, त्यांनी ऍशेस जिंकून दिलेल्या पाहिल्यात. आणि ते जे द्वंद्व होतं लक्ष्मण आणि त्याचं म्हणा, सचिन आणि त्याचं म्हणा, लारा आणि त्याचं म्हणा, हे बघायला फार मजा यायची. आणि तो एक जसं बॅटिंग बघायला लोक ग्राउंडवरती जातात तसं शेन वॉनची बॉलिंग हा एक इव्हेंट होता आणि तो बघण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय. त्यामुळे चांगल्या स्मृती त्यांच्या मनात ठेवूयात. शेवटची गोष्ट सांगेन सुनंदन शेन वॉन बद्दल. त्याच्यासाठी क्रिकेट हा एक गेम होता फक्त. हो बरोबर. आणखी काही नाही. एक गेम म्हणजे मी फील्ड जेव्हा क्रॉस करतो तेव्हा मी जे माझ्या हातात वेपन्स असतील, शस्त्र असतील ते वापरून मी तुम्हाला आउट करायचा प्रयत्न करेन. मेंटल और टेक्निकल मी आउट करायचा प्रयत्न करेन. नासिर हुसेनने आता परवा सांगितली एक गोष्ट जी आम्हाला माहिती होती की त्याच्या विरुद्ध जर तुम्ही त्या दिवशी 100 केले असले, मॅच संपल्यावर तो तुम्हाला येऊन सांगा वेल प्ले मॅच. कारण इट्स ओनली अ गेम. कारण तो म्हणायचा की वी विल हॅव अ कॉन्टेस्ट, मॅच नंतर क्लिअर. आणि जे शेन वॉनचं इमेज होतं ती दुसरी साइड मी बघितली होती की मदत करायची लोकांना. मी मायकल वॉनला व्हॉट्सअपवर होतो मायकल वॉन बरोबर. तो म्हणाला आय कांट स्टॉप क्राईंग. कारण ही वॉज गोइंग थ्रू डिफिकल्ट फेज. ते रेसिझम वगैरे काय काय चाललं होतं यॉर्कशायर मध्ये. तो ऑस्ट्रेलियाला गेला, एकटा होता. वॉनचा फॅमिली मेंबर झाला तो क्रिसमससाठी. आणि तो म्हणाला की फर्स्ट पर्सन टू कॉल अँड बी बाय माय साइड थ्रू आउट वॉज शेन वॉन. आणि हे फक्त तो नाही, अशी खूप लोक म्हणाली आहेत. मला पण एकदाही असं इम्प्रेशन दिलं नाही की बाबा रे तू टेस्ट क्रिकेट खेळला नाहीयेस, तू इथे का बसतोयस. इवन वेन ही डिसएग्रीड विथ मी ना. आता एकदा व्हॉट्सअपवर तुम्ही पण ट्विटरवर तुम्ही पण बघितलं असेल की अश्विन बद्दल ही केम व्हेरी हार्ड एट मी ऑन ट्विटर. आय ऑल्सो रिप्लाइड ही केम हार्ड. मग मी त्याला व्हॉट्सअप मेसेज पाठवला की आपण व्हॉट्सअपवर बोलू कारण इथे लोक उगीच त्याचं हे स्पेक्टिकल बनवतील. पण दॅट डझंट मीन की ही डझंट लाईक मी. हेच एक्झॅक्टली ईशा गुहा म्हणाली. जेव्हा मी पहिल्यांदा आले अरे असं वाटतं शेन वॉन बरोबर आहे. मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये चूक नको करू नीट बोल जरा प्रॅक्टिस. काय नाही, ही यूज्ड टू बी फन. यू थिंक सो? ओके आय डोंट थिंक सो. बट म्हणजे कसं आय डोंट एग्री बट आय रिस्पेक्ट युअर व्ह्यू. आणि मला जास्त हे का वाटलं की मी ती गोष्ट माझ्या ट्रिब्यूट मध्ये सांगितली की जेव्हा चिन्मयचं रिंग साइड व्ह्यू लहानशी वेबसाईट रे काय ही जस्ट स्टार्टिंग आउट वन किड वानी इफ यू कॅन. त्यांनी मला वाक्य पूर्णच करू दिलं नाही. एनी टाइम एक म्हणाला आणि पूर्ण अर्धा तास 40 मिनिटं बसला त्याच्याशी. का केलं पाहिजे त्यांनी. छोटीशी एक वेबसाईट, किती मैत्री माझ्या बरोबर, पण एका यंगस्टरची मदत करायची. तर मला ऍक्च्युली माझ्या मनात आहे पण ते कसं होईल माहित नाही की त्याच्या मुलासाठी मला एकदा काहीतरी करायचंय. क्या बात आहे. तर ते कितपत जमीन मी त्याच्या एजंटला मेसेज पाठवला मी. पण अरे असं ही टच ठेवू. पण ठीक आहे काय करणार. आपण T20 ला वर्ल्ड कपला जाऊ तेव्हा करू बघू. त्यामुळे फारच छान नेहमीप्रमाणे अनप्लॅन्ड गप्पा झालेल्या आहेत. आता बोगले तुम्ही बँगलोरला जा. दुसरी टेस्ट सध्याला आम्ही आपले मुंबईत. पण हर्षा 2 शब्द कुठले शिकला? कोमेजले आणि दुसरं कुठला आता कुरगोडी का चिरगोडी काय म्हणलास रे? विसरलो. अरे सुनंदन सांग ना जरा. कुरगोडी भाजी उलटवणं म्हणजे कुरगोडी.
आणि एखादं फुल उमलतं आणि कोमचतं, कारण काही दिवसांनी कोमच. शेन वॉर्न जे करायचा ते कुरघोडी. हा नाही, सचिन करायचा ती कुरघोडी शेन वॉर्नवर. कुरघोडी घोडी पे हो के सवार, ती घोडी कुरघोडी. आणि त्याला फोन करून दोन नवीन शब्द मला एका वाक्यात वापरून दाखव पटकन परत एकदा. कुरघोडी कुरघोडी म्हणजे भाजी. वाक्य वापर ना, लिहून घेतो मी आणि त्याला फोन करून असं वापरणार आहे मी. हा राऊंड विकेट रफ मध्ये टाकून शेन वॉर्न वळवायचा प्रयत्न करायचा, त्याच्यावरती सचिननी स्वीप मारून कुरघोडी केली. अरे निम्नलिखित शब्दों का वाक्यों में इस्तेमाल करें. पण त्याला तुला रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट द्यायला पाहिजे ना. बघ ना, अरे सिंपल सांग ना, मी विक्रमची कुरघोडी केली किंवा तू जे केली ती सुनंदांची कुरघोडी तू करतच असतोस. आता त्याला मी चेतावणी देतो, ती सिनेमामध्ये देतात ना की हे स्टंटमननी केले, कुरघोडी शब्द अनितावर वापरायला जाऊ नको. अरे ते लगे राहो मुन्नाभाई मध्ये कसं नाही तर तू कोमेटची. अरे लगे राहो मुन्नाभाई मध्ये कसं ते विनम्र आहे, मग विनम्र होतो. तू कोण रे विनम्र आठवत, तसं होणार आहे. त्यामुळे आता चांगला आठवडा पण सॅड आठवडा. भोगले, तुम्ही बँगलोरला जा, दुसरी टेस्ट एन्जॉय करा. मला प्लॅन बदलता येत नाहीये, त्यामुळे मी इथनं दुसऱ्या माझ्या प्रवासाला निघतोय. त्यामुळे उद्या एक वेगळा सत्संग आहे माझ्यासाठी चंदीगड मध्येच. अभिनव बिंद्रा, त्याला माहितीये. सरप्राईज. पण वंडरफुल मॅन. मी त्याच्या घरी गेलोय. वंडरफुल मॅन. आणि म्हणजे शिकण्यासारखं एकदम. म्हणजे किती फोकस असू शकतो एका माणसाचा. आणि त्याचं जे पुस्तक मी रोहित ब्रिजनाथनी लिहिलंय, इट्स वन ऑफ द, रोहित ब्रिजनाथचे शब्द, त्याचं तो स्वतःच म्हणतो मी न्यूरोटिक होतो, आणि त्याचे ते कष्ट आणि त्याचे जे शब्द, इतकं सुंदर. मला आवडलं खूप पुस्तक. बेस्ट कॉम्बिनेशन आहे. रोहित ब्रिजनाथला सुद्धा मी खूप मानतो, खूप माझा आवडता जर्नलिस्ट. मुळीच आवडत नाही तो. बर कारण माझी एक अँबिशन होती की मी इंग्लिश लँग्वेज मध्ये एक होईल की नाही, असं आपण स्वप्न बघतो ना, की सर्वात चांगला कॉमेंटेटर पण व्हावा आणि सर्वात चांगला रायटर पण व्हावा. आणि मग वाईट मी त्याचे थोडे आर्टिकल्स वाचले आणि म्हणालो चला एक सोडू, दुसरीकडे ट्राय करू म्हणून. त्यामुळे उद्या आता तो सत्संग आहे. आणि त्याच्यानंतर जरा आता इथे पंजाबमध्ये इलेक्शनचे रिझल्ट लागणार आहेत, त्यामुळे 10 तारखेला मी अमृतसरला आहे. त्यामुळे इलेक्शन मॅच नाही कव्हर करणार, पण इलेक्शन कव्हर करणार आहे. धर्मशाळेला जाणार आहेस की नाही? कुठे? धर्मशाळा. अरे धर्मशाळाला मी 2 थर्मल्स आणि शर्ट आणि स्वेटर आणि जॅकेट करून घालून प्रेझेंटेशनला गेलो आणि कुडकुडलो. अरे बापरे. ते काय झालं माझं? कुठला शब्द म्हणालास? कोमेजलास. नाही, ते घोडी. चल, ते आता एन्जॉय करतो. तुम्ही बँगलोर एन्जॉय करा. साठ्यांचा बाय द वे तुम्ही ऑब्झर्व केलं नाही भोगले, तुम्ही खूप ऑब्झर्व करता गोष्टी ग्राउंडवर. तुम्ही या फ्रेम मध्ये ऑब्झर्व करत नाही आहात, कारण विक्रम साठेंचं घर नव्याने परत मागं सजलेलं आहे, हे तुम्ही ऑब्झर्व केलं. मला वाटलं तू तुझी फ्रेम म्हणतोय. पेंटिंग केलंय फक्त, बाकी काही नाही. भोगले, विक्रम साठेंचं मुंबईतलं नवीन घर परत नीट चकाचक झालंय. आणि तो हे शो व्हायच्या अगोदरच म्हणला होता की हर्षा आणि तू मुंबईत आला की आपण बसूया. बघू जरा विक्रम जरा काहीतरी बोल, म्हणजे तू फ्रेम मध्ये येशील आणि मला बॅकग्राऊंड बघता येईल जरा. अरे तो गॅलरी व्ह्यू कर ना. बघतोय गॅलरी व्ह्यू कर. काही नाही, पूर्वी सगळे वर्ण सगळे हे पडत होतं, त्याला आता गॅलरी व्ह्यूच आहे, पेंटिंग वगैरे केलंय. त्यामुळे करा, तुम्ही फिरा, खूप पैसे कमवा, आणि जर थोडंफार उरले असेल तर मला द्या. त्यामुळे भेटू मित्रांनो परत IPL च्या आधी. नक्की. बाय बाय. Cheers.